नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. या जाहिराती संदर्भात डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या चॅनलला विषय अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी पदाचं नाव आहे मायक्रोबायोलॉजिस्ट. टोटल 1 जागा आहे आणि नाशिकमध्ये याचं पदस्थापनेचं ठिकाण आणि जे एकत्रित मानधन जे आहे ते 75,000 रुपये मिळेल. शैक्षणिक पात्रता MBBS असणं आवश्यक आहे. सर्जनची 1 जागा आहे, यासाठी सातपूरसाठी 75,000. पेडिट्रिशियनची 1 जागा आहे, नाशिक रोड 75,000. याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर फुल टाईमची आवश्यकता 1 जागा आहे, याच्यामध्ये 60,000 पेमेंट देण्यात येईल. सायकॅट्रिस्टच्या 14 जागा आहेत, 2,000 रुपये पर व्हिजिट यानुसार तुम्हाला मानधन देण्यात येईल. आणि फुल टाईम मेडिकल ऑफिसरच्या 7 जागा आहेत, 60,000 रुपये मानधन देण्यात येईल. MBBS असणं आवश्यक आहे. पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर 2,000 रुपये पर व्हिजिटचं मानधन देण्यात येईल. एकूण 16 जागा आहेत. ANMचे एकूण 53 जागा आहेत आणि यासाठी 18,000 पेमेंट आहे. लॅब टेक्निशियनचे एकूण 7 जागा आहेत आणि यासाठी 17,000 पेमेंट आहे. फार्मसिस्टसाठी 4 जागा आहेत, त्यासाठी 17,000 पेमेंट आहे. एक्सरे टेक्निशियनसाठी 1 जागा आहे, 17,000 पेमेंट आहे. आणि 15th फायनान्स स्टाफ नर्स फिमेलच्या 67 जागा आहेत, त्यासाठी 20,000 रुपये इतकं मानधन आहे. आणि मेल स्टाफ नर्ससाठी 6 जागा आहेत, त्यासाठी 20,000 पेमेंट आहे. आणि फायनान्स MPW मेलसाठी 71 जागा आहे, त्यासाठी 12वी पास शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि 18,000 मानधन असणार आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी पदावरती या जाहिराती निघालेल्या आहेत. आणि या जाहिरातींची जी अंतिम तारीख आहे ती आहे 24 मार्च 2025. या दिवशी तुम्हाला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक या ठिकाणी तुम्हाला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्टर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन तो अर्ज सादर करायचा आहे. आणि या अर्जामध्ये विविध गोष्टींची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तो अर्जाचा तपशील कशा प्रकारे आहे, अर्ज कोणत्या पदासाठी करायचा, अर्जासाठी कोणती डॉक्युमेंट्स आहेत, याची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा हळूवारपणे व्यवस्थित पाहून घ्या. यासाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 38 वर्षांपर्यंतची आहे आणि यामध्ये विविध पॉलिसीच्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या सूचनांचं देखील यामध्ये पालन करणं नितांत आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्हाला संगणक येणं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे. याची निवड प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला परीक्षेद्वारे घेण्यात येईल आणि थेट मुलाखतीद्वारे देखील घेण्यात येईल. तुमच्यामध्ये असणारे जे काही लास्ट इयरचे पर्सेंटेज आहेत त्याच्यावरून तुमचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र करण्यात येईल आणि त्यानुसार तिथं तुमची संबंधितांची मुलाखत होईल. आणि ती मुलाखत झाल्यानंतर तुमचा एक ठराविक पिरियड देण्यात येईल आणि त्या पिरियडनुसार तुम्हाला तिथं अपॉइंट केलं जाईल. यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारचा आहे बघा. या साईडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे, तुमचं नाव, पोस्टचं नाव लिहायचं आहे, तुमचे संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये फिल करायचे आहेत, नाव, नंबर, ॲड्रेस. आणि तुम्हाला कोणत्या लँग्वेजेस येतात ते देखील लिहायचं आहे. संगणकाचा कोणता कोर्स झालेला आहे ते लिहायचं आहे. तुमचे सगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत ते लिहायचे आहेत. रिसेंटमध्ये तुम्हाला ॲडिशनल काय क्वालिफिकेशन आहेत का ते लिहायचे आहेत. त्यानंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स किती आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. तुम्ही जर DD करण्यासाठी DDचा नंबर वगैरे लिहायचा आहे. ह्याच्यामध्ये आणखीन कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही यासोबत जोडलेले आहेत, जसं की व्हॅलिड डॉक्युमेंट, ते ड्राफ्टचं, ॲडव्हर्टाइजमेंटचं, त्यानंतर तुमचं काय नावामध्ये बदल असल्यास ते, त्यानंतर जन्मतारीख, बर्थ सर्टिफिकेट असेल, त्यानंतर तुमचं मेडिकलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल, कॉन्व्हर्जन्स सर्टिफिकेट असेल, त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, डोमासाईल असेल, MSCIT, नॉन क्रिमिनल टायपिंग आणि बाकीचे फॅमिलीचे स्मॉल फॅमिलीचं सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. आणि यासाठी तुम्हाला तुमच्या एक फॉर्मॅट दिला जाईल आणि या फॉर्मॅटनुसार तुम्ही सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स जोडून तुम्ही या अर्जासाठी अप्लाय करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.